हॅलो गाईज. सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? सो आज आमचा अलिबागमधला दुसरा डे आहे आणि आज आम्ही पोहोचलो आहे सिद्धांत हिल रिसॉर्ट इथे. सो हे फॅमिलीसाठी खूप बेस्ट रिसॉर्ट आहे. स्टेकेशनसाठी बेस्ट जागा आहे ही. आणि इथे हीच प्रॉपर्टी नाही, अजून खूप सारी प्रॉपर्टी आहेत जे आपण एक्सप्लोअर करणार आहे. सो आज आम्हाला भेटला आहे 3 BHKचा विला, तो पण लक्झरियस विला, खूप भारी विला आहे. तो आपण आपला एक्सप्लोअर करणार आहे. बिकॉज मी आता आली रेडी होऊन मस्तपैकी. मी संध्याकाळीच इथे पोहोचलेली, मस्तपैकी रेडी वगैरे झाली आहे आणि आता व्लॉगला सुरुवात केली आहे. सो चला आपण एक्सप्लोअर करूया आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. सो व्लॉग एंडपर्यंत बघत राहा. सो चला. तर मंडळी, तुम्ही सुरुवातीलाच बघू शकता या विलाचा हा प्रायव्हेट पूल. तो पण किती मोठा पूल आहे आणि पूर्ण क्लीन पूल आहे. आणि एवढंच नाही, ते प्रत्येक विल्याला हे प्रायव्हेट पूल आहेत. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधले रूम्स बघूया कसे आहेत ते. तर मंडळी, तुम्ही विल्याचा हॉल बघू शकता. किती लक्झरी आहे, किती क्लासी आहे. तुम्ही हॉल बघा. वाव, मला आल्यालाच खरंच इथला हॉल, इथले रूम्स, प्रत्येक गोष्ट खूप आवडली आहे. आणि तुम्ही पण बघू शकता इथला हॉल हा किती मोठा आहे तो. सो तुम्ही इथे बघू शकता, इथे डायनिंग एरिया आहे आणि ह्या डायनिंग एरियाच्या समोरच आपल्याला प्रायव्हेट किचन आहे. सो बाहेरचा हॉल तुम्ही बघा. आणि बाहेर आहे 1 बेडरूम, तसंच आणि वरती आहे 2 बेडरूम. असे आपले 3 BHKचा हा विला आहे पूर्ण. सो आपण पहिला बेडरूम बघूया खालचा. सो तुम्ही सिरियसली हा बेडरूम बघू शकता. किती क्लीन आहे, किती मस्त आहे आणि हा बेडरूम. वाव. आणि प्रत्येक बेडरूम मध्ये अटॅच हा बाथरूम आहेच. आणि हा प्लस प्रत्येक बेडरूम मध्ये AC सुद्धा आहे. आणि तुम्हाला सामान ठेवण्यासाठी सुद्धा मस्तपैकी जागा त्यांनी केलेली आहे. तुम्ही बघू शकता एवढा मोठं. त्यात प्रत्येकाला सेपरेट टॉवेल, प्रत्येक सोय इथे डिटेलमध्ये केलेली आहे. सो तुम्ही हा बेडरूम बघितलाय. आता आपण वरती जाऊया आणि वरची बेडरूम 2 बघूया. आणि तुम्ही ते वरती आल्यावर सुद्धा खालचं बघू शकता. पूर्ण किती मस्त वाटतंय ते खाली. मस्त ना? चला या वरती या. सगळ्यात पहिले आपण हा बेडरूम बघूया. सो हा मी बेडरूम चूज केलाय, पण आमच्या बेडरूम मध्ये एक लाईट कमी आहे, त्याच्यामुळे एवढा काळोख दिसतोय. बट ते इग्नोर करा आणि आमचा बेडरूम बघा. आम्ही हा चूज केलाय. आणि त्यात प्लस मला इथल्या ह्याच्यामध्ये हा क्यूटसा टेडी भेटलाय. आणि याच्यामुळे मला चार्लीची खूप जास्त आठवण येते. सेम इथे पण अटॅच बाथरूम आहे. तुम्हाला ते बाथरूम दाखवते सगळ्यात पहिले. सो इथला बाथरूम पण तुम्ही बघू शकता किती क्लीन येतो. आणि कौरच येत नाही, या साईडला बाथरूम आहे. आणि आमचा बेड बघा, सॉरी इथला बेड बघा किती मस्त येतो. किती क्लीन रूम आहे. इथे TV सुद्धा आहे. प्रत्येक बेडरूम मध्ये TV हा आहेच, तुम्ही बघू शकता. प्लस इथे सामान ठेवण्यासाठी सुद्धा जागा आहे. प्रत्येक बेडरूम मध्ये मिरर आहे. मस्तपैकी पोरींना फोटोशूट करायची आवड ही असतेच. माझ्यासारख्या पोरी पण असतात नाटकी. आता आपण हा बेडरूम बघूया. हा बेडरूम तुम्ही बघू शकता. हा बेडरूम माझ्या फ्रेंडने घेतलाय. बट किती मस्त बेडरूम आहे. आणि इथून मस्तपैकी व्ह्यू भेटतोय. बाकीचे विला पण इथून दिसत आहेत ह्या गॅलरीतून. तुम्ही बघू शकता इथे सगळे विला खूप भारी आणि खूप मस्त आहे.
तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक विला किती सुंदर येतो, इथला व्ह्यू किती सुंदर येतो. सो आम्ही सकाळी निघालोय इथून दुसऱ्या फार्मला जायला. पार्ट 3 तर आमचा येणारच आहे, बट तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता, एक नंबर आहे. आणि तुम्ही सकाळचा नाश्ता पण बघितलाय, किती मस्त होतं. आणि त्यात पण खूप सारे ऑप्शन्स आहेत, आपल्याला पाहिजे ते आपण घेऊ शकतो. सो इथलं वातावरण तर खरंच खूप फ्रेश आहे आणि खूप भारी आहे, खूप खूप खूप. आणि इथे 4 BHK 2 BHK तुम्हाला पाहिजे तसे प्रायव्हेट विला भेटतील, ते पण प्रायव्हेट पूल सोबत. आणि बघा इथे वरती जाण्यासाठी गाडी पण आहे, बट आम्हाला त्यांनी गाडी नाही दिली तर काय करणार, आम्हाला चालावं लागतंय.